नमस्ते. आज महिला दिवस. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण देवीला वंदन करून करूया. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. खरे तर 8 मार्च हा आपण महिला दिवस म्हणून साजरा करतो. पण हा महिला दिवस साजरा करताना आपण महिलांना एकच दिवस महत्व देतो का? किंबहुना मी आपणास काही प्रश्न विचारेन. आपले सर्वांचे घर कोणते? काही लोक म्हणतात की स्त्रियांना कोणतेही घर नसते. खरंय की नाही? खरंय. पण मला असं वाटतं की कोणतेही घर हे स्त्रीशिवाय असू शकत नाही. कारण ती स्त्री, ती आई, ती बहीण, ती सून कोणत्या ना कोणत्या रूपाने घरासाठी झटत असते. जसे एखादी फुलाची माळ बनवण्यासाठी अनेक फुले गुंफावी लागतात. एखादी आरती सजवण्यासाठी अनेक दिवे लावावे लागतात. समुद्र तयार करण्यासाठी अनेक पाण्याची थेंब एकत्र यावी लागतात. पण जर एका स्त्रीने ठरवले की मला माझ्या घराला स्वर्ग बनवायचे आहे, तर ती एकटी सुद्धा घराला स्वर्ग बनवू शकते. हे आपणास मान्य आहे की नाही? आहे. पण जर आपल्याला आपल्या घरासाठी स्वर्ग बनवायचं असेल, आपल्या घराला आनंदी ठेवायचं असेल, घरातील प्रत्येक व्यक्तीचं स्वास्थ्य, सुख, आनंद ह्या गोष्टी चांगल्या ठेवायच्या असतील, तर आपण स्वतः सक्षम असणे अतिशय गरजेचे आहे. आणि जर आपण सक्षम असू तरच आपण आपल्या घराला स्वस्थ, निरोगी आणि सुखी, आनंदी ठेवू शकतो. आजचा आपला विषय हाच आहे, आरोग्य आणि मनोमंत्र. आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य, यावर आपण बरेच व्हिडिओज बघतो. युट्यूबवर बरेच चॅनलवर आपण सर्च करतो. या सर्वातून आपल्याला स्त्रियांच्या आरोग्याविषयी माहिती मिळते. पण स्त्रियांचे आरोग्य हे बऱ्याच वेळा तिची मानसिक स्थिती कशी आहे यावर अवलंबून असतं. तर आजच्या ह्या विषयामध्ये आपण स्त्रियांची मासिक पाळी येण्याची सुरुवात, मध्यान्ह आणि मासिक पाळी जाता जाता स्त्रियांच्या मनावर कसे परिणाम होतात आणि हे मनावरचे परिणाम जे होतात ते तिच्या आरोग्याला कसे घातक असतात याविषयी माहिती घेणार आहे. त्याचबरोबर HPV वॅक्सिन काय आहे, त्याचे किती डोस घ्यावे लागतात याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि आपले मानसिक आरोग्य का बिघडते आणि त्यावर आपल्याला काय उपाययोजना करणे आवश्यक आहे या गोष्टी सुद्धा आपण आज बघणार आहोत. तर स्त्रियांची मासिक पाळी. पूर्वी मासिक पाळीची सुरुवात कोणत्या वर्षी होत होती? साधारणतः 12 ते 15 वर्षामध्ये. परंतु आज आपण बघतोय की मासिक पाळी ही 8-9 वर्षापासूनच सुरू होऊन जाते. खरे तर त्या मुलींचं ते वयही नसतं, त्यांना त्या गोष्टी माहीतही असत नाही आणि त्यांचं तेवढं शारीरिक बल नसतं की ते सहन करू शकतील. तर आपण कधी याचा विचार केला की मासिक पाळी का लवकर येते? मासिक पाळी लवकर येण्यामागे आपला आहार, विहार, योगासना आणि एक्झरसाइजचा अभाव या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. आणि या सर्वांबरोबर तिचे जे हार्मोन्स इम्बॅलन्स होत आहेत त्याला तिची मानसिक स्थिती पण तेवढीच जबाबदार आहे. तर पूर्वी आपण शाळेत जायचो, शाळेमध्ये आपले कवायतीचे तास असायचे, भरपूर खेळ खेळायचो. इव्हन शाळा सुटल्यानंतर सुद्धा आपण आपल्या घरी जाऊन बरेचसे मैदानी खेळ खेळायचो. यामुळे आपला शारीरिक व्यायाम व्यवस्थित होत होता. पण आजकाल स्क्रीन टाइम एवढा वाढलाय, टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप ह्यामुळे मुले गेम सुद्धा ह्याच गोष्टींवर खेळतायत.
दिवसभर घरात एकटे बसून गेम खेळणं किंवा लॅपटॉपवर काहीतरी सर्च करणं किंवा टीव्ही बघणं ह्या गोष्टी मुलांमध्ये आढळत आहेत. म्हणजे काय तर जास्तीत जास्त प्रमाणात स्क्रीन शेअर सुरू झाल्यामुळे त्यांचा व्यायाम कमी होत चाललाय, एकमेकांची मिसळणे कमी होत चालले आणि त्याचबरोबर आहारही तेवढा जरुरी आहे. पूर्वी आपल्या घरांमध्ये वडीलधारी मंडळी असायची, आजी आजोबा असायचे, जॉईंट फॅमिली असायची, त्यामुळे प्रत्येकासाठी वेगवेगळा आहार केला जात नसे. म्हणून लहान मुले सुद्धा सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळे किंवा जी भाजी घरात केली असेल ती खात असत. पण आजकाल आपण आपल्या मुलांवर अतिशय प्रेम करतो, त्यामुळे जर एखादी भाजी आवडली नाही तर आपण त्याला त्याच्या आवडीचा पदार्थ बनवून देतो. आणि हल्ली मुलांचे आवडीचे पदार्थ म्हणजे सर्व जंक फूड्स, आणि ह्या जंक फूडचा परिणाम त्यांच्या शारीरिक क्षमतेवर होतो, त्यांच्या हार्मोन्सवर होतो. त्यामुळे बऱ्याच जणांचं वजन वाढणं ही एक मोठी समस्या होत चालली आहे. आणि त्याचा परिणाम होऊन मासिक पाळी अनियमित होणं, मासिक पाळीमध्ये अधिक स्राव होणं, जास्त दिवस अंगावर जाणं ह्या समस्या सुरू होतात. याशिवाय ज्या पूर्वीच्या रूढी परंपरा आहेत त्यामध्ये काही परंपरा ह्या हल्लीच्या मुलांना मान्य नाहीत, पण आपल्या घरामध्ये त्या रूढी परंपरा आपण चालूच ठेवतोय. आज आपण शिकलोय, विज्ञान इतके पुढे गेलंय आणि खरंच ह्या रूढी परंपरा ज्या काही लावल्या आहेत त्याचा सर्वांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्या रूढी परंपरा आणि मासिक पाळी यांचा काही संबंध आहे का, याविषयी अनेक मतमतांतर आहेत. पण मला एवढंच म्हणणं आहे की ज्या आपल्या रूढी परंपरा आहेत त्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होता कामा नये. कारण आपण मुलं आणि मुली यांना समान वागणूक देतो आणि जशी मुलगी वयात येते तिच्यामधल्या आणि मुलांमधल्या वागणुकीमध्ये आपण फरक करतो. त्यामुळे कुठे ना कुठे ती मुलगी हर्ट होते, तिला वाईट वाटतं. किंबहुना पूर्वी जे फ्रीली ती वागत होती घरामध्ये तिला तिथे बंधनं येतात आणि ह्या बंधनांचा परिणाम तिच्या आरोग्यावर होतो, तिच्या मानसिक मनावर होतो आणि तिला पाळीविषयी घृणा वाटू लागते. त्यामुळे पाळी आली की तिचा चिडचिडपणा वाढतो, ती स्वतःला त्रासिक समजू लागते, तिची मानसिक स्थिती बिघडते. यामध्ये ती काही जास्त खातात, काही कमी खातात, काही दिवसभर अबोला पकडतात, रूम मधून बाहेर येत नाही, पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि मानसिक स्थिती बदलल्यामुळे जो त्रागा त्या त्यांच्या मनाला करून घेतात याचा सुद्धा परिणाम त्याच्या हार्मोन्सवर होतो. त्यामुळे मुलींची जेव्हा मासिक पाळी सुरुवात होते तेव्हा एकदम मैत्रीत्वाने वागलं पाहिजे. त्यांची मैत्रीण होऊन तिला मासिक पाळी काय आहे, ती काय येते, त्यातून आपण सृष्टी निर्मिती कशी करतो याविषयी त्यांना जागरूक केलं पाहिजे. आणि मासिक पाळी ही आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे, त्यामुळे आपलं शारीरिक आरोग्य कसं व्यवस्थित राहतं याची सुद्धा कल्पना त्यांना देणे गरजेचे आहे. मासिक पाळीमध्ये कोणते दिवस घातक असतात, त्यांना स्वतःचं संरक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांना मैत्रीण बनवून प्रेमाने समजून सांगितल्या पाहिजे. त्यामुळे त्यांना मासिक पाळीविषयी घृणा वाटणार नाही आणि जो काही त्रास होईल त्या आपल्याशी किंवा आईशी किंवा काकूशी, आजीशी मन मोकळेपणाने शेअर करतील आणि त्यांची हार्मोनल लेवल नॉर्मल राहील. या पिरियडमध्ये मुलांना रोज फिरायला जाणं किंवा थोडेसे व्यायाम करणं, ध्यानधारणा करणं या गोष्टींकडे सुद्धा आपण लक्ष दिले पाहिजे. मुलींचा आहार, मुलींचा शारीरिक व्यायाम या गोष्टी जर व्यवस्थित असतील, तिची मनाची कंडिशन जर चांगली असेल तर तिचा पाळीचा त्रास हा बऱ्याच वेळा आपोआप कमी होतो. जशी पाळी लवकर येण्यास सुरुवात झाली तसही
आजकाल मुलांची लग्न उशिराही होत आहेत. मुलींची लग्न उशिरा झाल्यामुळे त्यानंतर त्या त्यांच्या करिअरचा विचार करतात आणि करिअरचा विचार करताना आधीच उशिरा लग्न आणि त्यामध्ये करिअर, हळूहळू वय वाढत जातं आणि जे मुलांना जन्म देण्याचा वय असतं ते पुढे पुढे सरकत चाललंय. मासिक पाळी लवकर येते आणि प्रेग्नन्सी उशिरा राहते. त्यामुळे त्या मुलांचं पोषण व्यवस्थित होत नाही किंवा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर त्या स्त्रीला त्रास होतो. आणि याही पुढे जाऊन जर मासिक पाळी लवकर येत असेल, लवकर सुरू झाली असेल, तर मेनापॉज सुद्धा लवकर चालू होतो. आणि मेनापॉजच्या ज्या तक्रारी आहेत त्या पेरीमेनापॉझल फेज ही अतिशय लवकर चालू होते आणि त्याचाही आपल्याला त्रास होतो. म्हणून मासिक पाळी रेग्युलर येणं, नियमित असणं, त्यामध्ये होणारा त्रास कमी होणं, इव्हन मेनापॉज मध्ये सुद्धा ह्या गोष्टी तितक्याच प्रमाणात लागू होतात. याबद्दल मी विशेष काही डिटेल सांगणार नाही, कारण माझ्या सिद्ध संस्कार या युट्यूब चॅनलमध्ये या सर्व गोष्टी मी आधीच क्लिअर सांगितलेल्या आहेत. यानंतर आपण HPV व्हॅक्सिन काय आहे याबद्दल बोलूया. HPV व्हॅक्सिन हे सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुखग्रीवा कॅन्सर याच्यावर विशेषतः कार्य करतं. पण नुसतं त्यावरच कार्य न करता बऱ्याच प्रकारच्या कॅन्सरचं संसर्ग होण्यापासून ते आपला बचाव करतात. HPV व्हॅक्सिन आता आपण बऱ्याच चॅनलमधून किंवा वृत्तपत्रामधून किंवा आपल्या मैत्रिणींकडून, मुलींकडून HPV व्हॅक्सिन बद्दल ऐकत असू. तर हे HPV व्हॅक्सिन आपल्याला प्रोटेक्ट करतं. याचा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे. पण याचे जे डोस आहेत ते 9 ते 14 वर्षापर्यंत 2 डोस घ्यायचे आहेत. 14 ते 25 वर्षापर्यंत 3 डोस घ्यायचे आहेत. आणि जर कुणाला 45 वर्षापर्यंत घ्यायचं असेल तर ते सुद्धा व्हॅक्सिन अवेलेबल आहे. जे 9 ते 14, 14 ते 25 ह्या वयोगटामध्ये जे व्हॅक्सिन घेतलं जातं त्याची किंमत थोडी कमी आहे. पण 14 ते 45 ह्या वयोगटामध्ये सुद्धा हे व्हॅक्सिन दिलं जातं आणि त्याची किंमत थोडी जास्त आहे. आपण हे व्हॅक्सिनेशनचा कॅम्प सुद्धा घेणार आहोत. हा कॅम्प घेण्यासाठी आपल्याला कुणी कन्सेशन करतं का किंवा कुणी संस्था हेल्प करतं का हे याचा आपण विचार करत आहोत. तर हे HPV व्हॅक्सिन जसं शक्य होईल तसं सगळ्यांनी घ्यावं आणि कॅन्सर पासून आपला बचाव करावा. यानंतर आपण जाऊया मानसिक अवस्था. आयुर्वेदामध्ये स्वस्थ किंवा निरोगी व्यक्ती याची व्याख्या सांगितली आहे. समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इत्या विधीयते. समदोषा आयुर्वेदामध्ये त्रिदोष वर्णन केलेले आहेत. वात, पित्त, कफ. हे त्रिदोष चांगले असतील किंवा यांना घडवणारा समाग्नी म्हणजे तुमचा अग्नी चांगला असेल आणि त्या अग्नीमधून जे तुम्ही अन्न खाताय त्याचं पचन व्यवस्थित होऊन जर तुमचे सप्तधातू व्यवस्थित तयार होत असतील आणि तुमच्या सर्व संस्था व्यवस्थित कार्य करत असतील आणि उरलेलं जे आपल्या शरीराला पोषणासाठी आवश्यक नाही असं मलमूत्र विसर्जन क्रिया सुद्धा व्यवस्थित होत असेल तर त्याला म्हणतात शारीरिक आरोग्य चांगले असणे. पण नुसतं शारीरिक आरोग्य म्हणजे स्वस्थ शरीर असं आयुर्वेदाने म्हटलं नाहीये, कारण याची पुढची ओळ सुद्धा तितकीच महत्वाची आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय प्रसन्न आत्मेंद्रिय मना म्हणजे तुमचे आत्मा, इंद्रिय आणि मन हे सुद्धा प्रसन्न असणं आवश्यक आहे. आणि जेव्हा तुमचं शरीर स्वस्थ असेल आणि तुमचं मन स्वस्थ असेल तेव्हाच त्या व्यक्तीला स्वस्थ व्यक्ती असं म्हटलं जातं. आपण बऱ्याच वेळा बघतो की स्त्रियांमध्ये आपण तपासण्या केल्यानंतरही काहीही व्याधी आढळत नाही. 60 ते 70% स्त्रियांचे रिपोर्ट हे नॉर्मल असतात, पण तरीही त्यांना त्रास असतो.
तर हा त्रास कुठून येतो? मनापासून येतो. कारण तुमची मनाची अवस्था, मनामधली चलविचल याचा परिणाम तुमच्या इंद्रियांवर, तुमच्या आरोग्यावर होत आहे. आणि हे आपल्याला कळत सुद्धा नाही. बऱ्याच वेळा स्त्रियांच्या खूप कंप्लेन असतात आणि त्या जे काही कंप्लेन असतात त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. याचा अर्थ काय? तर त्या स्त्रीला स्वतःला समजत नाहीये की मला काय त्रास होतोय. आज एक लक्षण असेल, दुसऱ्या दुसरं असेल, तिसऱ्यांदा तिसरं असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी का होतात? किंवा आपल्याला झोप का येत नाही, किंवा भूक कमी होते, किंवा बऱ्याच वेळा असंही होतं की तुम्ही कंटिन्युअस खात असता आणि त्यामुळे वजन वाढतं. तर हे सगळं काय? हे कसं जाणून घ्यायचं आणि त्यावर उपाययोजना काय करायची? तर हे सगळं आपला मनाचा चंचलपणा आहे, मनाचा कमकुवतपणा आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या इंद्रियावर कंट्रोल ठेवू शकत नाही आणि आपलं मनाचं आणि इंद्रियाचं आरोग्य बिघडतं. त्यामुळे आपला आत्मा संतुष्ट होत नाही आणि आपण आजारी पडतो. तर यासाठी आपल्याला काही पॉइंट बघायचे आहे की आपलं हे मनाचं संतुलन का बिघडतं. आपण याचा विचार केला की मनाचं संतुलन का बिघडतं? नाही, पण बिघडतं. म्हणजे हे मान्य आहे की आपण काही गोष्टी विनाकारण ओढावून घेतो आणि हे विनाकारण ओढावून घेणं, मनाचा त्रागा करणं म्हणजेच मनाचं संतुलन बिघडणं. पण हे आपल्याकडून कळत न कळत होतो आणि जेव्हा होऊन जातं, जेव्हा घडून जातं, त्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो. म्हणजे म्हणतात ना, कळतं पण वळत नाही, अशी आपली अवस्था होते. तर ही अवस्था का होते? ती कारणे आपण बघूया आणि त्या कारणांवर आपल्याला कशी उपाययोजना करता येईल त्याचाही आपण विचार करूया. तर सगळ्यात पहिलं कारण आहे स्ट्रेस. स्ट्रेस हा कुणाच्या आयुष्यात नसतो, प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. कारण प्रत्येक स्त्रीला वाटतं की मी एकदम चांगलं व्यक्तिमत्व घडवावं, मला सर्वांनी चांगलं म्हणावं, आणि त्यामुळे ती घरातली सगळी कामं करत असते, मुलांना सांभाळत असते, सगळे प्रोग्राम अटेंड करायचे असतात, सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे करण्याचा आपापल्या परीने प्रत्येक जण प्रयत्न करतो. पण हे करत असताना आपण आपल्या शरीराला किती त्रास देतो याचा आपण विचार करतो का? नाही. कारण आपण आपल्या मनाशी हे ठाम ठरवलेलं असतं की जे काही करणार ते मीच करणार, घरातली कामं मीच करणार, बाहेरची कामं मीच करणार, मुलांना मीच सोडणार, मुलांचे अभ्यास मीच घेणार, सासू सासऱ्यांची सेवा मीच करणार. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करत असतो ह्या जरूर कराव्या, पण आपलं स्वास्थ्य सांभाळून केल्या पाहिजे. जर तुम्ही एखादी गोष्ट केली नाही किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी जर तुम्ही कुणाची मदत घेतली तर तुम्हाला कुणी वाईट म्हणेल का? नाही. पण आपण ते करत नाही. किंवा आपण जर आपल्या मुलांना स्वतःची कामे स्वतः करायला लावली तर हळूहळू त्यांना सवय लागते आणि तुमचा त्रास कमी होतो. घरातील इतर मंडळींची आपण कामासाठी मदत घेतली तर त्याचा फायदाही होतो आणि जी मंडळी आपल्याला मदत करतात त्यांच्या सुद्धा मनामध्ये काही ना काही काम चालू असतं, त्यामुळे त्यांचं सुद्धा मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि काम शेअर झाल्यामुळे आपला सुद्धा त्रास कमी होतो. असंही होऊ शकतं की तुम्ही जेवढी कामं तुम्हाला दिवसभरात करायची आहेत त्यातली काही कामं दुसरं अर्जंट काम आल्यामुळे राहून गेलं, तरी सुद्धा आपल्या मनाचा त्रागा होतो. एक साधी गोष्ट आहे, जर कामवाली आली नाही तर आपण पूर्ण घर डोक्यावर घेतो का? तुम्ही सगळं काम तुम्हीच करणार असता, ती आली नाही, ती तुमचा फोन उचलत नाहीये, तर कामं कुणाला करायची आहेत? तुम्हालाच करायची आहे. मग तुमचा चिडचिडेपणा, चिडचिड करून काही उपयोग आहे का? नाहीये. तरी पण आपण चिडचिड करतो. या चिडचिड करण्याचा परिणाम कामवाली आली नाहीये तिला होतो का? नाही होत. त्याचा परिणाम हा तुम्हाला होतो. किंवा नवरा घरी उशिरा आला, तुमची अपेक्षा होती की त्यांनी लवकर यावं, पण त्यांच्या कामाच्या व्यापामुळे जर ते उशिरा घरी आले
तर आपण त्यांना का उशीर झाला हे विचारण्यापेक्षा आपण चिडचिड करतो. तर काही गोष्टी ह्या सोडून दिल्या म्हणजे आपला चिडचिड करून उपयोग होत असेल, काही बदल होत असेल तर त्या चिडचिड करण्यामध्ये अर्थ आहे. पण त्याचा जर आपल्या शरीराला त्रास होत असेल आणि त्या गोष्टी आज ना उद्या आपल्यालाच करायच्या आहेत, तर असा त्रास म्हणजे जो आपण अननेसेसरी वाढवून घेतलेला त्रास असतो तो आपण घेतला नाही किंवा त्यातून मार्ग काढला तर आपला स्ट्रेस लेवल ही कमी होते. काही काही महिलांना घराबरोबर बाहेरची जबाबदारी असते, ऑफिसची जबाबदारी असते, आपल्या करिअरची जबाबदारी असते, पण देवाने आपल्याला तेवढं सक्षम बनवलंय. कारण आपल्याकडे दिवसाचे 24 तास असतात आणि त्या 24 तासाचं जर आपण बरोबर नियोजन केलं तर आपण आपल्या मनावर होणारा जो त्रास आहे तो कमी करू शकतो. तर हे कसं कमी करायचंय ते आपण पुढे शिकणार आहोत. तर दुसरा मुद्दा आहे सेल्फ रिस्पेक्ट. सेल्फ रिस्पेक्ट हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण प्रत्येक महिलेने स्वतःला व्हॅल्यू दिली पाहिजे. जर आपण स्वतःच्या नजरेत श्रेष्ठ असू तर बाकीच्यांच्या नजरेमध्ये सुद्धा आपण श्रेष्ठ ठरतो. त्यामुळे हे आपण कसं करणं शक्य आहे, तर रोज आरशासमोर उभं राहायचं आणि आरशालाच विचारायचं, सांग दर्पणा कशी मी दिसते, आणि उत्तरही स्वतःच द्यायचं, सुंदर दिसते. तुम्ही रोज असं म्हणा आणि रोज आपल्या सौंदर्याचं कौतुक करा. जर तुम्ही चांगली कामं केली आहेत तर त्याची थाप स्वतःला द्या. स्वतःचं कौतुक करायला शिका आणि स्वतःला व्हॅल्यू द्यायला शिका. जर आपण स्वतःला व्हॅल्यू द्यायला लागलो तर ऑटोमॅटिक आपण दुसऱ्याला व्हॅल्यू देतो. कारण महिलांचा रिस्पेक्ट, महिलांचा स्वाभिमान हा कुठे आहे हे आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपण स्वतःला व्हॅल्यू देतो. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला दुखावणार नाही तेव्हा तुम्ही दुसऱ्याला सुद्धा दुखावत नाही. म्हणून सेल्फ रिस्पेक्ट हा अतिशय जरुरी आहे. आणि जेव्हा सेल्फ रिस्पेक्ट येतो तेव्हा स्वतः विचार करण्याची शक्ती वाढते. कारण तुम्हाला तुमची पॉझिटिव्हिटी वाढल्यामुळे तुमचं मन तुम्हाला त्यासाठी तयार करतं आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट इझिली करू शकता. यासाठी तुम्हाला काही मेडिटेशन करणं, स्वतःला स्ट्रॉंग बनवणं हे गरजेचं आहे. आणि हे बनवण्यासाठी परत आपल्याला काय त्रिसूत्री ही अवलंबली पाहिजे. त्याच्या पुढचा मुद्दा आहे सॅटिस्फॅक्शन. ही गोष्ट आज बरीच कमी आढळते. कारण आपण प्रत्येक गोष्टीत अपेक्षा करतो. आपण काही काम केलं तर त्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळावं अशी आपण अपेक्षा ठेवतो. म्हणजे आपल्याला कुठे थांबायचंय हेच कळत नाही. एक गोष्ट संपली की दुसरी मिळावी, दुसरी संपली की तिसरी मिळावी, अशा आपल्या मनाचा कल असतो. पण कुठेतरी थांबता आलं पाहिजे. आपल्या मैत्रिणीने गाडी घेतली म्हणून आपण घ्यावी असं न होता तिने घेतलीये तिचं कौतुक करा आणि आपणही कधीतरी घेऊ अशी आशा बाळगा. म्हणून दुःखी होता कामा नये. ज्याची गरज आपल्याला आहे ती गरज आपण पूर्ण करतोय. जे आपल्याला ह्या क्षणी आवश्यक आहे ते देव आपल्याला देतोय, आपल्याला सुखी ठेवतोय. यामध्ये जर आपण समाधान मानत राहिलो तर आपल्याला मनाला त्रास होत नाही आणि आपण ज्या अपेक्षा करतो त्या आपोआप पूर्ण होतात. पण त्या अपेक्षा करताना त्या पूर्ण झाल्याच पाहिजे ह्या जर मतावर आपण ठाम असू तर मग मनाला त्रास होईल. पण अपेक्षा करतोय, पूर्ण होणं न होणं हे देवावर अवलंबून आहे किंवा तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. त्यामुळे सॅटिस्फॅक्शन म्हणजे जे काही आपल्याला मिळतंय त्यामध्ये समाधान मानणं म्हणजे मनाला शांत ठेवणं. जर एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर आपण चिडचिडेपणा करतो आणि हीच गोष्ट आपल्याकडून मुले शिकतात. त्यांना सुद्धा कुठे थांबायचं हे समजलं पाहिजे. आज आपण अंगठी घेतली, उद्या कानातले घेणार,
परवा सेट घेणार, पण एक एक गोष्ट आपली पुढे वाढत जाते. ही गोष्ट आपण कुठे थांबणार? या सर्वांची आपल्याला गरज आहे का? सेम आपण मुलांच्या बाबतीत करतो. 10वीला आले, बेटा फक्त 2 तास अभ्यास कर, मग झालं, मग सुट्टीच लागणार आहे. आपल्या ह्या आशेखातीर मुलं अभ्यास करतात, 10वीची परीक्षा पार पडते, 1 महिना सुट्टी एन्जॉय करतात, त्यानंतर लगेच आपलं त्यांच्या मागे गुणगुण चालू होते की आता पुढची लाईन कोणती, आता काय करायचंय. आणि सेम थिंग 12वी मध्ये, आता परत 4 महिने अभ्यास कर, बस एवढं झालं, तुझी ऍडमिशन झाली की संपलं. परत डिग्रीचा पिरियड जवळ येत जातो, परत त्याला तेच म्हणतो आपण, याच्यानंतर मेरिट लागणार आहे, इथे तुला अभ्यास करावा लागणार आहे, कॉम्पिटिशन फार आहे. म्हणजे आपण कुठे थांबत नाही. आणि त्यानंतर असं करत 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 मुलांना पुढे नेतो. मग मुलं आपल्यालाही म्हणतात की प्रत्येक वेळेस तू अशीच म्हणते, थोडंच राहिलं, थोडंच राहिलं, थोडंच राहिलं. पण कुठपर्यंत? म्हणजे आपण मुलांकडून अपेक्षा ठेवतो. मुलांकडून अपेक्षा जरूर ठेवाव्या, पण त्या अपेक्षा काय आहेत याची जाणीव जर आपण मुलांना आधीच तयार करून दिली, आधीच दिली, तर मुलांना समजतं की आपलं डेस्टिनेशन काय आहे आणि त्या डेस्टिनेशन जाण्यापर्यंत आपल्याला काय काय करायचं आहे. म्हणजे त्यांचं माइंड त्यासाठी आधीच प्रिपेअर असतं. त्यामुळे ज्या गोष्टी ते शिकतायत त्यामध्ये सोडून देत नाही. त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत त्यांना त्यातील ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या त्या ते घेण्याचा प्रयत्न करतो. पण जर आपण त्यांना टप्पा 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 सांगत गेलो आणि अपेक्षा करत गेलो तर ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सुद्धा ते सोडून देतात. पण जर तुम्ही त्यांना योग्य वेळी टर्निंग पॉइंट असतानाच त्यांचं डेस्टिनेशन काय आहे हे बसून चर्चा केली, त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं, आपण सुद्धा स्वतः समजावून घेतलं. कारण बऱ्याच वेळा आता कॉम्पिटिशन वाढली आहे, बरेचसे क्षेत्र उपलब्ध झाले आहे, स्पर्धा अतिशय आहे, वेगवेगळे फील्ड आहेत, त्यामुळे आपल्यापेक्षा मुलांना जास्त नॉलेज आहे. तर त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला वाटत असेल मुले सक्सेस होऊ शकतात तर त्यांना सपोर्ट करावा आणि तो सपोर्ट करण्यासाठी आपली भूमिका काय आहे आणि त्यांना त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपण त्यांना कशी मदत करायची किंवा आपल्याकडून त्यांना काय मदतीची अपेक्षा आहे हे सर्व पिक्चर जर आधी क्लिअर असेल तर मुलं आणि आपण दोन्ही आनंदी असतो. कारण तुम्हालाही माहिती असतं की त्या डेस्टिनेशन पर्यंत जायला किती वर्ष लागणार आहे, त्यामध्ये किती परिश्रम आहे. त्यामुळे मुलांना सुद्धा आपण त्या त्या गोष्टींमध्ये आधार देतो. आपली आणि त्यांची मानसिक अवस्था ही त्यासाठी तयार झालेली असते. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत नाही आणि आपण ते आनंदाने पार पाडतो. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण देवाला सांगडे घालतच जातो. एक अपेक्षा पूर्ण केली देवाने की दुसरी अपेक्षा, दुसरी झाली की तिसरी अपेक्षा. देव किती वेळा करणार आहे? पण हे अपेक्षा करणं किंवा देवाला सांगडे घालणं म्हणजे काय? तर जेव्हा आपण देवाकडे बोलतो तेव्हा आपण आपल्या मनाला सांगतो की मी जी गोष्ट देवाकडे मागत आहे ती माझी 100% पूर्ण होणार आहे. आणि त्यासाठी आपण आपल्या मनाला तयार करतो आणि आपलं मनच ते गोष्ट आपल्याकडून करून घेतं आणि आपण सक्सेस होतो. पण जेव्हा आपण त्यांना देवाला काहीतरी मागतो तेव्हा जर आपण पॉझिटिव्ह विचार केला की देवा मी जे काही कार्य करेन त्यामध्ये तू मला यश दे, ते यश मिळवण्यासाठी मी जे काही परिश्रम करेन, जे काही परिश्रम आवश्यक आहे ते मी नक्की करेन. आणि अशा पद्धतीने जर आपण आपल्या मनाला स्ट्रॉंग बनवलं तर आपण आपलं ध्येय गाठू शकतो. तर कुठेतरी थांबता आलं पाहिजे, कुठेतरी अपेक्षा कमी केल्या पाहिजे. प्रत्येक वेळी आपली अपेक्षा पूर्ती होईलच असं नाही किंवा प्रत्येक वेळी प्रत्येक मनुष्य आपल्याच अपेक्षेप्रमाणे वागेल असंही नाही. तर आपल्याला कुठे थांबायचंय आणि कुठे पुढे जायचंय हे आपण ठरवलं पाहिजे. त्यानंतर आहे कंपॅरिझन. ही तर स्त्रियांच्या बाबतीत सर्वात 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 मोठी गोष्ट आहे. कारण प्रत्येक स्त्री ही आपलं न बघता आपली तुलना इतरांशी करत असते. मग तो पैसा असो, बुद्धिमत्ता असो, शारीरिक सौंदर्य असो, साड्या असो, आपली मुलं असो, प्रत्येक गोष्टीत आपण कम्पेअर करत असतो. तिच्याकडे ते आहे, माझ्याकडे नाहीये.
आणि आपण जी साडी घातलेली असते त्यापेक्षा आपल्याला दुसऱ्यांच्या साड्या जास्त आवडतात. असं का? तुम्ही तुमची साडी घालताना हा विचार केलाच असेल ना की ती मला छान दिसेल म्हणून. मग दुसऱ्यांची साडी का तुम्हाला आवडली? कारण तुम्ही कम्पेअर करताय. मुलांच्या बाबतीतही आपण असंच करतो. हा मुलगा हुशार आहे, हा हुशार नाहीये, तर मग माझ्या मुलाने असं का करू नये, त्याला ते करता आलं तर माझ्या मुलांनी का करू नये, या पद्धतीचे आपण कम्पेअर करत असतो. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी एक गुण हा दडलेला असतो, तो आपण शोधत नाही. तर आपल्यामध्ये कोणता गुण आहे आणि आपण त्या गुणाला कशी उभारी देऊ शकतो, असं जर आपण बघितलं तर आपलं कंपॅरिझन कमी होतं. समोरच्याकडे व्यक्तिमत्व असेल, तुमच्याकडे नॉलेज आहे. समोरच्या व्यक्तीमध्ये आर्टची कला असेल, तुमच्याकडे बोलण्याची कला आहे. अशा विविध कला, विविध गुण वेगवेगळे प्रत्येक व्यक्तीमध्ये आढळू शकतात. जितक्या प्रकृती, जितक्या व्यक्ती, तितक्या कला. तर याच्यामध्ये जर आपण कम्पेअर केलं नाही, तुलना केली नाही, किंवा आपल्याकडे आहे आणि ते दुसऱ्याकडे आहे किंवा नाही, किंवा दुसऱ्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही, या गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्याचा मनाला त्रास होतो. त्यामुळे आपल्याकडे आहे आणि दुसऱ्याकडे नाही हे जर आपण बघितलं तर आपल्याला मनाला हायसं वाटतं. पण दुसऱ्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही हे जर बघितलं तर आपल्याला त्रास होतो. म्हणजे इथे परत कंपॅरिझन आणि सॅटिस्फॅक्शन या दोन्ही गोष्टी आल्या. जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर तुम्ही कम्पेअर करणं ऑटोमॅटिक सोडाल, आणि जर तुम्ही सॅटिस्फाईड नसाल तर तुमचं कंपॅरिझन हे हमेशा चालूच राहील. यासाठी काय करायचंय? रोज मनाला समजवायचंय की मला जे काही दिलंय देवाने, जे काही मला मिळालंय त्यामध्ये मी सुखी आहे, आणि माझ्यामध्ये सुद्धा असे बरेचसे गुण आहे की ज्याला मी बाहेर काढून माझं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवू शकते. पुढची गोष्ट आहे कॉम्पिटिशन. आत्ताचं युग हे स्पर्धेचं युग आहे, आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकणं सुद्धा अपेक्षित आहे. पण हे स्पर्धेच्या युगामध्ये टिकताना जर आपण आपल्या पुढे गेलेल्या व्यक्तीकडे बघितलं तर आपण कधीच जिंकू शकत नाही. आपण आपल्या मागे असलेल्या व्यक्तीकडे बघितलं आणि सॅटिस्फाईड झालो की मी त्याच्या पुढे आहे आणि मी इथपर्यंत आलो आहे, तर आपण पुढच्या व्यक्तीला इझिली गाठू शकतो. तर कॉम्पिटिशन करताना आपल्या आजूबाजूला काय आहे हे न बघता आपल्यामध्ये काय आहे आणि आपल्यामधले कोणते गुण चांगले आहेत, कोणते गुण मीडियम आहेत, कोणते गुण कमी आहेत, याचा आढावा घेऊन आपल्यामध्ये कमी असलेल्या गुणांना वाढवणं, त्यांना चालना देणं, त्यांच्यामध्ये सुधारणा करणं, ह्या जर गोष्टी आपण केल्या तर आपण स्पर्धेच्या युगामध्ये टिकू शकतो. आणि हीच गोष्ट आपल्या मुलांना शिकवायची आहे की तुम्ही मेडिकलचं प्रिपरेशन करताय, इंजिनिअरिंग साठी प्रिपरेशन करताय, लॉ साठी प्रिपरेशन करताय, पण हे प्रिपरेशन करत असताना आज एवढं स्पर्धेचं युग आहे की यामध्ये आपल्याला स्टँड व्हायचं असेल तर आपल्या मनाची कंडिशन कशी पाहिजे. तर स्पर्धा ह्या गोष्टीने जर तुम्ही परीक्षेकडे बघितलं तर तुम्ही डीप नॉलेज घेत नाही, फक्त मार्क ओरिएंटेड आपण नॉलेज घेतो. पण जर मार्क ओरिएंटेड अभ्यास न करता तुम्ही थरली अभ्यास केला, डीपली अभ्यास केला, तर तुमचं नॉलेज हे कधीही वाया जाणार नाही. आणि मुलांना ज्या काही स्पर्धा परीक्षामध्ये बसले आहेत त्याचा विचार करून, त्याबद्दल आपण स्वतः स्टडी करून त्यांना त्यासाठी तयार करणं, त्यांना टार्गेट देणं. परंतु ह्या टार्गेट पर्यंत जाताना आपण आपल्या मनाचं संतुलन ठेवणं गरजेचं आहे. कारण आज आपण ऐकतो की मुलांना आईवडील प्रेशराईज करतात की एवढे मार्क आलेच पाहिजे, आम्ही एवढा पैसा खर्च केलाय, तुला एवढं करणंच गरजेचं आहे. आणि त्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर आपण सुसाइडल केस झाल्या असं बऱ्याच वेळा ऐकतो. पण जर तुम्ही ह्या पिरियडमध्ये, जेव्हा मुलं कॉम्पिटिशन साठी अभ्यास करतात, त्या पिरियडमध्ये जर मुलांचे मित्र होऊन, मैत्रीण होऊन त्यांच्याशी वागलात, त्यांना कॉन्फिडन्स दिला की ह्या क्षेत्रामध्ये आपण प्रयत्न भरपूर करतोय,
त्यांना शाबासकी दिली की तू सुद्धा मेहनत भरपूर केली आहे, तुम्ही मेहनत भरपूर करताय, पण कॉम्पिटिशन इतकी असल्यामुळे जरी आपल्याला नंबर लागला नाही पण आपण चांगला अभ्यास केला याचा आपल्याला कुठे ना कुठे फायदा होतो, किंवा त्याच्याशी रिलेटेड दुसरं क्षेत्र असेल त्यामध्ये सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळी आपण जिंकूच असं नाही, तर हार सुद्धा पचवता आली पाहिजे हे मुलांना शिकवणं फार गरजेचं आहे. कारण आजकाल मुलांमध्ये सहनशीलता अतिशय कमी झाली आहे आणि जेव्हा कुणीतरी पुढे जातंय हे सहन न झाल्यामुळे मुलांना मानसिक त्रास होतो, ते पचवू शकत नाही, आणि किंवा पालकांचा दबाव असल्यामुळे सुद्धा मुलं सुसाईड करतात किंवा वाईट मार्गाला लागतात. तर कॉम्पिटिशनमुळे आपल्या पाल्यांमध्ये, आपल्यामध्ये, आपल्या मनामध्ये बरेचसे बदल होतात आणि ह्या कॉम्पिटिशन केल्यामुळे आपल्या मनाचा जो बदल असतो त्याचा परिणाम हार्मोन्सवर होतो आणि आपलं आरोग्य बिघडतं. पुढची गोष्ट आहे फ्रीडम. आजकाल फ्रीडम सगळ्यांनाच हवंय, नवीन जनरेशनला तर अतिशय हवंय. कारण त्यांना असं वाटतंय की आपली मागची जनरेशन आपल्याशी मॅच होऊ शकत नाही, किंवा त्यांचे विचार आणि आपले विचार हे अतिशय वेगळे आहेत. आपले विचार मॉडर्न आहेत, पण आपण जे विचार बाळगतोय, मधली पिढी ज्या विचारांना घेऊन चाललीये, आपल्या मागची, आपल्या आईवडिलांची, आपल्या आजी आजोबांची पिढी ज्या विचारांना घेऊन चालली आहे ते काही वाईट आहेत का? कारण त्याच विचारांनी, त्या शिक्षणाने आज आपल्याला घडवले आणि आज आपण आपल्या मुलांना आपल्या नॉलेजवरच घडवतोय, तरी सुद्धा त्यांची भावना काय आहे? आपण त्यांच्यापेक्षा मागे आहोत. तर याची जाणीव त्यांना करून देणं हे फार महत्वाचं आहे. आपण मॉडर्न किंवा बाहेरच्या जगातून जे शिकतोय ते सगळंच चांगलं असतं असं काही नाहीये. आपण कोविडमध्ये असा अनुभवही घेतला. कोविडमध्ये जे जे काही नियमांचे पालन करण्यास सांगितले होते ते सगळे नियम भारतीय संस्कृतीमध्ये आधीपासून पाळत होते. जसे आलिंगन न देता नमस्कार करणं, बाहेरून आल्यानंतर हातपाय धुणं, स्वतःचे कपडे स्वतः धुणं, चमचा वाटी वेगवेगळे वापरणं, हे जे काही होतं, किंवा पालेभाज्या धुवून खाणं, असे बरेचसे नियम जे काही आपण कोविडमध्ये पाळत होतो ते सगळे नियम हे आपल्या संस्कृतीमध्ये आधीपासून होते आणि त्याचमुळे इतर देशांपेक्षा भारतामध्ये कोविडचा त्रास हा कमी झाला. तरी सुद्धा आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतोय, त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतोय. ती संस्कृती आपल्या घरामध्ये आणून आपण आपल्या मतांमध्ये फूट पाडतोय, आपल्यामध्ये मतभेद करतोय. ह्या गोष्टी खरंच एका सुसंस्कृत किंवा एका एज्युकेशन झालेल्या पिढीला याविषयी विचार करणं गरजेचं आहे. यामुळे आपण पुढे जात नाहीये, उलट आपल्या संस्कृतीचं अनुकरण पाश्चात्य लोक करतायत आणि ते पुढे जात आहेत आणि आपण त्यांची संस्कृती अनुकरून आपण आपल्या संस्कृतीला विसरतोय, आपल्या पोशाखाला विसरतोय, आपल्या सेल्फ रिस्पेक्टला विसरतोय, लाज, शरम, लज्जा ह्या गोष्टी विसरतोय आणि त्याचाच आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतोय, किंवा त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा समस्यांना सामोरे जावं लागतं आणि मग त्यातूनच गुन्हेगारी, अन्याय असे वेगवेगळे स्वरूप आपल्याला दिसत आहेत. तर हे फ्रीडम पाहिजे, पण किती पाहिजे हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि मी असं म्हणणार नाही की फक्त युवा पिढीच किंवा आताची जनरेशनच चुकते. काही वेळा मागच्या पिढींनी सुद्धा 2 पावलं पुढे आली पाहिजे. काही संस्कार, काही संस्कृती ह्या चेंज केल्या पाहिजे, त्यांना जाणून घेतलं पाहिजे आणि फ्रीडम बघत असताना आत्ताच्या जनरेशनने किंवा यंग जनरेशनने 2 पावलं मागे आली पाहिजे की आपण फारच अनुकरण करतोय, याचा आपल्या किंवा येणाऱ्या पिढीवर काय फायदा, काय परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेऊन आपण 2 पावलं मागे आलं पाहिजे. जर मागची पिढी 2 पावलं पुढे आली, पुढची पिढी 2 पावले मागे आली, तर हा समन्वय कुठेतरी साध्य होतो. यांच्यामध्ये जर
विचारांची देवाणघेवाण राहिली तर मागच्या पिढीलाही समजतं की आपल्याला काय गोष्टी सोडणं आवश्यक आहे आणि पुढच्या पिढीला समजतं की आपल्याला नवीन गोष्टी किती आत्मसात केल्या पाहिजे. पण जर ही विचारांची देवाणघेवाण नसेल तर आपण काय करतो, आपल्या ग्रुप प्रमाणे चालायचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये आपला ग्रुप जसा वागेल, आपल्या बरोबरची मुलं जशी वागतील तसं आपण वागण्याचा प्रयत्न करतो आणि कुठेतरी आपण आपल्या घरच्यांना दुखवतो. तर हे फ्रीडम प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की हे फ्रीडम जेव्हा आपल्याला मिळतं तर त्याचा वापर आपण कुठपर्यंत केला पाहिजे आणि त्याचा परिणाम आपल्या मुलांवर होईल किंवा नाही याची दक्षता सुद्धा घेतली पाहिजे. कारण मुलं काय करतात, अनुकरण करतात. जर आज आपण आपल्या घरात असलेल्या आई वडिलांचा आदर करत नसू तर आपली मुलं ते बघतायत आणि उद्या तुम्ही त्यांचे आई वडील होणार आहेत. तुम्ही पण कधीतरी मोठे होणार आहात. तुम्ही पण कधी 50-60 पास करणार आहात. त्यावेळेला मुलांनी जे चित्र बघितलेलं असेल, जे तुम्ही तुमच्या आईवडिलांशी वागलेलं असाल त्याच पद्धतीने मुले तुमच्याशी वागतील. आणि म्हणूनच आज आपण बघतोय की अनेक ठिकाणी वृद्धाश्रम तयार होत आहे. म्हणजे आपण आपल्या मुलांवर कसे संस्कार करायचे, त्यांना कसं घडवायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. कारण मुलं काय करतायत, अनुकरण करतायत. जर मुलांनी आपल्याला वृद्धाश्रमात ठेवलं तर त्यांच्यावर रागा न भरता आपण विचार केला पाहिजे की जेव्हा मुली लहान होती तेव्हा आपण कसं वागत होतो. कारण मुलं काही जन्मजात शिकून आलेली नसतात. मुलं हे आपल्या आजूबाजूला, आपल्या घरामध्ये बघूनच शिकतात आणि जसं वातावरण असेल तसे वागण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा अतिशय महत्वाच्या आहेत. आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे इगो, जो आज सगळ्यांमध्येच आहे. प्रत्येकामध्ये इगो आहे आणि ह्या इगोमुळेच अनेक वाद निर्माण होतात. प्रत्येक गोष्टीमध्ये इगो, मीपणा, आणि हा मीपणाच भावाभावांना दूर करतो, सासू सुनांमध्ये भांडणं लावतो, दीर भाऊ जाव यांच्यामध्ये भांडणं लागतो. म्हणजे अनेक नात्यांमध्ये, मित्र मैत्रिणींमध्ये जर इगो आला तर तिथे दुरावा निर्माण होतो. तर हा इगो कसा कमी झाला पाहिजे याकडे पण आपण लक्ष देणार आहे. तर हे सगळं करत असताना जर आपण ह्या गोष्टी अवलंबल्या तर आपण सुदृढ होऊ का, सशक्त होऊ का? कधीच नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनावर परिणाम करतात. मनावरचा परिणाम आपल्या हार्मोनला इम्बॅलन्स करतो आणि आपले हार्मोन इम्बॅलन्स झाले की आपल्याला विकार जडतात. यामुळे ह्या सगळ्या ज्या आपण कारणं बघितली त्यामुळे तुम्हाला एक ठराविक वयानंतर बीपीचा त्रास चालू होणं, थायरॉइड उद्भवणं किंवा हाडांची दुखणी चालू होणं किंवा अनेक विकार, शारीरिक विकार, मानसिक विकार तयार होणं, चिडचिडेपणा होणं, शांत स्वभाव होणं किंवा झोप न येणं, असे बरेचसे कारण आपल्याला बरीचशी लक्षणं दिसायला सुरुवात होतात. म्हणजे आपण सुदृढ नसतो, सक्षम नसतो. तर आपण सक्षम असणं, सशक्त असणं हे एक सशक्त समाजाचं प्रतीक आहे. आणि जर आपल्याला आपला समाज सशक्त करायचा असेल, समाजाला सुधरवायचं असेल, महिलांचं सक्षमीकरण करायचं असेल तर प्रत्येक महिलाने स्वतःचं आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे. आणि हे आरोग्य सांभाळण्यासाठी तुम्ही स्वस्थ आहातच, कारण तुम्ही आहार व्यवस्थित घेताय, व्यायामही करताय, पण तुमच्यामध्ये एका गोष्टीची कमी आहे. ते म्हणजे आपण आपल्या मनावर कंट्रोल करू शकत नाही, आपण आनंदी राहू शकत नाही. आणि ह्या ज्या काही गोष्टी बघितल्या यामधल्या 50% गोष्टी आपल्या रोजच्या जीवनात घडत असतात. तर याच्यावर आपण उपाययोजना कशी करावी हे बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपण आपली रोजची डायरी तयार करायची आणि ह्या रोजच्या डायरीमध्ये रात्री झोपताना फक्त 5च वाक्य, आपण आज दिवसभरात काय चूक केली ही लिहायची आणि 5 वाक्य आपल्याला उद्या कोणतं चांगलं काम करायचं आहे हे लिहायचं. आता चुका का लिहाव्या? कुठेतरी बऱ्याच वेळा असं होतं की दिवसभरात आपण काहीतरी चुका करून बसतो आणि आपल्याला नंतर वाईट वाटतं. तर हे नंतर वाईट वाटणं म्हणजे आपण पश्चाताप करतो. जर आपण ते लिहिलं नाही तर आपल्याकडून ती गोष्ट वारंवार घडते. पण जेव्हा तुम्ही आज ती गोष्ट लिहाल
जी चूक झालीये ती लिहिली आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही तीच गोष्ट चुकीची केली तर तुम्हालाच वाटेल की हे मी काल लिहून सुद्धा मी सुधारणा करू शकले नाही. तर ऑटोमॅटिकली तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या दिवशी ज्या काही तुम्ही चुका करताय त्या तुम्हाला कळायला लागतील आणि त्या चुकांचा तुमच्या मनावर परिणाम झालाय हे सुद्धा तुम्ही स्वतःच एक्सेप्ट करणार. त्यामुळे तुमच्या चुकांची लेवल हळूहळू कमी होत जाते आणि तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येत जाते. त्यानंतर पुढची जी 5 वाक्य लिहायची आहेत ती काय? तुमचं डेली रुटीन, डेली तुम्हाला इम्पॉर्टंट कोणती कामं करायची, तर ती कामं केल्यामुळे तुमच्या डोक्यात एक संकल्पना तयार होते की मला आज एवढी महत्वाची कामं आहेत, माझं सर्व दिवसाचं नियोजन करून मला एवढं कम्प्लीट करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःचा रिस्पेक्ट, स्वतःची व्हॅल्यू, स्वतःमध्ये काय गोष्टी आहेत या जाणवायला सुरुवात होते. आपल्याकडून चिडचिडेपणा का होतो? कारण आपण जसा चष्मा लावतो त्या पद्धतीने आपल्याला समोरचं प्रतिमा दिसत असते. जर आपला चष्मा हा सकारात्मक दृष्टिकोनाचा असेल तर आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही सकारात्मक दिसते आणि जर आपण लावलेला चष्मा हा नकारात्मक दृष्टिकोनाचा असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट नकारात्मक दिसते. बऱ्याच वेळा असंही होतं की काहींच्या दृष्टीने मी चांगली असू शकेल पण काहींच्या दृष्टीने मी वाईटही आहे, कारण त्यांनी माझी प्रतिमा जी आहे ती त्यांच्या मनात त्या पद्धतीची करून ठेवली आहे. पण कुणी वाईट असतं का हो? कुणाला वाटतं का की मला वाईट म्हणावं त्यामुळे आपण वाईट कामं करतो असं असतं का? तर नाही. कारण जे काही आपण काम करतो ते आपल्या दृष्टीने योग्यच असतं. जर अयोग्य असतं तर आपण ते केलंच नसतं. म्हणजे आपण ज्या पद्धतीने विचार करतोय ते आपल्यासाठी पॉझिटिव्हच आहे, पण समोरचा बघणाराचा चष्मा हा जर त्या कामासाठी निगेटिव्ह असेल तर त्याला आपण जे काम करतोय ते चुकीचं वाटणार आणि आपल्याविषयी चुकीची भावना तयार होणार. म्हणजे काय? तर आपण जसा चष्मा वापरतोय त्यानुसार आपल्या भावना तयार होत असतात आणि यातूनच आपले मतमतांतर होतात आणि ही मतमतांतरच आपल्याला भांडणं होण्यासाठी किंवा एकमेकाचा द्वेष करण्यासाठी कारणीभूत असतात. तर आपण नेहमी पॉझिटिव्ह चष्माच वापरू, प्रत्येकाच्या बाबतीत पॉझिटिव्ह दृष्टिकोनच ठेवू. असं जर करत गेलो तर हळूहळू आपला निगेटिव्हचा जो चष्मा असतो, निगेटिव्ह नंबर जो असतो तो कमी होत जातो. म्हणून पॉझिटिव्हिटी आपल्या आयुष्यात आणण्यासाठी आपल्याला ध्यानधारणा करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आपल्या दिवसभराच्या कामाची रूपरेषा करणं. म्हणजे आपल्याला समजतंय की आपण दिवसभरामध्ये किती कामं करायची आहेत, आपण त्यासाठी सक्षम आहोत का, किंवा आपल्याला किती कुणाची मदत घ्यायची आहे का, किंवा एखादं काम उरलं तर त्याला आपण नेक्स्ट डे लगेच कम्प्लीट करणार. या सगळ्या गोष्टी मनामध्ये ठेवून आपल्याला रूपरेषा आखली पाहिजे आणि त्या रूपरेषेप्रमाणे आपली कामं पूर्ण केली पाहिजे. आपल्या दिवसभरामध्ये किती तास असतात? 24. 24 तासामध्ये आपण झोपतो किती वेळ? 8 तास. ठीक आहे, 8 तास आपण वजा करूया. उरले किती? 16 तास. 16 तास तुम्ही कंटिन्युअस काम करता का? नाही. मग बऱ्याच वेळा आपण मोबाईल बघतो, मोबाईलमध्ये भरपूर टाइमपास करतो. ठीक आहे, मोबाईल बघणं, काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या बघणं इतपत योग्य आहे, पण मोबाईल 4-4, 5-5 तास घेऊन बसणं हे आपल्या डोळ्यांना तर घातकच आहे, पण आपल्या मनाला सुद्धा घातक आहे. तर आवश्यक तेवढाच मोबाईलचा वापर करणं आणि दिवसभरातला 1 तास स्वतःसाठी काढून ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. या 1 तासामध्ये आपल्याला काय करायचंय तर स्वतःचं अवलोकन करायचंय, स्वतःला व्हॅल्यू द्यायची आणि व्यायाम करायचा. जर तुम्ही स्वतःसाठी 1 तास काढला, आणि काढू शकता, आरामात काढू शकता, 16 तासामधून 1 तास गेला तरी तुमच्या कामांसाठी तुम्हाला 15 तास उरतात. त्यामुळे स्वतःसाठी 1 तास काढणं, यामध्ये तुम्ही तुमचा व्यायाम, आपले छंद जोपासायचे
आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींवर फोनवर बोलायचं किंवा प्रत्यक्षपणे बोलायचं, यातल्या कोणत्याही गोष्टी करून आपल्या मनाला आपण फ्रेश ठेवू शकतो. तर आपल्यासाठी 1 तास काढणं हे अतिशय गरजेचं असतं. तर बऱ्याच वेळा जेव्हा मी व्यायाम करायला सांगते तेव्हा स्त्रिया म्हणतात की आम्ही दिवसभर इतकं काम करतो की आमचा ऑटोमॅटिक व्यायाम होतो. पण ते रोजचं काम करणं आणि प्रॉपर एक्सरसाइज करणं यामध्ये भरपूर फरक आहे. रोजच्या कामामध्ये आपले ठराविक स्नायू, ठराविक जॉईंट यांचीच हालचाल होते आणि काही स्नायू, काही जॉईंट यांना अजिबात हालचाल मिळत नाही. आणि जर आपण एखादी मशीन वापरली नाही तर त्याला गंज चढतो की नाही, तसंच आपल्या शरीरातला जर एखादा भाग वापरला गेला नाही तर त्याला गंज चढायला सुरुवात होते. त्यामुळे आपण आपले छंद जोपासणं पण आवश्यक आहे. कारण जर आपण फक्त शारीरिक श्रम करत राहिलो आणि आपल्या मनाला चालना दिली नाही तर मनाला सुद्धा गंज चढणार की हो. आणि मग तुमचं मन भरकटत जाणार, तुम्हाला मनोविकार होणार आणि औषधांची गरज पडणार. तर आपल्याला मनोविकार होऊ नये म्हणून आपल्या मनाला सुद्धा चालना देणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे आपले छंद जोपासणं, क्रिएटिव्हिटी ठेवणं, कंटिन्युअस बिझी असणं या गोष्टी अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर मित्रमैत्रिणी जमवणे. तर आजपासून आपण काय करणार आहे, छंद जोपासायला सुरुवात करणार आहे. कुणाला वाचनाची आवड असेल, कुणाला लिखाणाची आवड असेल, कुणाला कविता बनवण्याची आवड असेल, कुणाला पेंटिंगची आवड असेल, कुणाला मित्रमैत्रिणी जमवण्याची आवड असेल. जो काही छंद असेल तो जर तुम्ही जोपासायला सुरुवात केली तर तुम्ही एका महिन्यामध्ये बघाल की तुमची मानसिक अवस्था ही चांगली होत चालली आहे. तुमच्या मनाला फ्रेश वाटते आणि तुम्ही स्वतःलाच यंग समजायला सुरुवात करता किंवा कमी वयाचे समजायला सुरुवात करता. तर ह्या गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर मित्रमैत्रिणी जमवणे. मित्रमैत्रिणी हे सगळ्यांनाच असतात, पण मला एक सांगा की जर आपल्याला स्कूलचे मित्रमैत्रिणी मिळाले की आपल्याला आनंद होतो की नाही, आणि त्यांच्या बरोबर आपलं वागणं, बोलणं, गोष्टी शेअर करणं हे वेगळं असतं. आपले मिस्टर आपले मित्र बनू शकतात, आपले घरचे मंडळी पण आपले मित्र असतात, पण काही गोष्टी अशा असतात की त्या आपण आपल्या फक्त मित्रांकडेच बोलू शकतो आणि त्यासाठी मित्रमैत्रिणी असणं अतिशय गरजेचं आहे. पण मित्रमैत्रिणी कसे असावे? मित्रमैत्रिणी हे आपल्या सुखात आले नाही तरी चालतील, पण दुःखात प्रत्येकाने एकमेकांना आधार दिला पाहिजे असेच मित्रमैत्रिणी असतील तर तुमचा मनाचा त्रास हा कमी होऊ शकतो. आणि तीच मित्रमैत्रिणी एकमेकांना समजून घेऊ शकतात. म्हणजे संकट काळी जे आपल्याला मदत करतात, जे आपली आठवण काढतात, तेच आपले खरे मित्र असतात. यातून आपण आपल्या मित्रमैत्रिणींना शोधलं पाहिजे आणि वर्षातून एकदा तरी आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना भेटलं पाहिजे. त्यांच्याशी सतत संवाद ठेवला पाहिजे. आपल्या काही आपण कुणाकडे भावना व्यक्त करत नसू तर आपल्या मित्रमैत्रिणींकडे त्या मोकळ्या करून आपलं मन हलकं करणं अतिशय गरजेचं असतं. तर हा एक छंद जोपासणं गरजेचं आहे. त्यानंतर नुसते मित्रमैत्रिणीच महत्वाचे नसतात, आपलं घर सुद्धा, आपला परिवार सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. तर जसं मित्रमैत्रिणींना वर्षातून एकदा तरी भेटलं पाहिजे, तसं आपल्या घराबरोबर, घराच्या नातेवाईकांबरोबर, जवळच्या नातेवाईकांबरोबर वर्षातून एकदा तरी पिकनिक केली पाहिजे. वर्षातून सर्वांनी एकदा तरी एकत्र येलं पाहिजे. कारण आता सगळ्यांच्या फॅमिली न्यूक्लिअर झाल्या, हम दो हमारे दो. त्यामुळे जर आपण आपलीच फॅमिली बाहेर गेलो तर त्यांना आजी आजोबांचा लळा राहत नाही, काका काकूंचा लळा राहत नाही किंवा मामा मामी यांचाही लळा राहत. पण जर आपण ठरवलं की आपण वर्षातून एकदा तरी सगळ्यांनी भेटायचं तर आपलं सुद्धा विचारांची देवाणघेवाण होते, प्रत्येकाचं आरोग्याची विचारपूस होते, मन हलकं होतं आणि आपल्या मुलांना सवय लागते की आपली पुढची पिढी कोणती आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक बॉन्ड तयार व्हायला सुरुवात होते. जर आपणच भेटत नसू तर आपली पुढची मंडळी भेटतील का? आणि त्यांचं तर भेटणं अजूनच दुरापास्तय. कारण आजच आपण बघतोय की मुलं एकमेकांना भेटत नाही, शुभेच्छा द्यायच्या मोबाईल,
काम करून घ्यायचं मोबाईल, बाहेर जायचंय मोबाईल. आणि बाहेर जर आपण एकत्र जरी आलो, 5 मैत्रिणी मित्र एकत्र आलो, तरी सगळ्यांची डोकी मोबाईलमध्ये असतात. तर असं मिळणं काही महत्वाचं आहे का? नाही. तर यासाठी आपण आपल्या मुलांना सवय लावण्यासाठी एक परिवाराची सुद्धा ट्रिप होणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे एकमेकांचा रिस्पेक्ट वाढेल, विचारांची देवाणघेवाण होईल आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक व्यवस्थित असा बॉन्ड तयार होईल आणि ते सुद्धा पुढे जाऊन एकमेकांचे आधारस्तंभ बनू शकतात. आपल्या मनाला आपण कधीही दाबता कामा नये. कारण जर मनात तुम्ही अनेकशा गोष्टी दाबून ठेवल्या तर त्याचा उद्रेक हा कधीतरी होतोच आणि त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो. आपण बऱ्याचदा ऐकतो की कुणी आत्महत्या केली आहे किंवा आत्महत्येचा प्रयत्न केलाय. अशा गोष्टी आपण ऐकत राहतो. पण हे सडनली होतं का? नाही. कारण ह्याचा कुठे ना कुठे त्यांच्या मनाशी संबंध असतो. बऱ्याच दिवसापासून त्यांच्या मनामध्ये चलबिचल 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 चालू असते आणि ती चलबिचल अशी असते की ते कुणाकडेही बोलू शकत नाही. अशा वेळी जर असा प्रसंग आपल्याला वाटला की माझ्या मनामध्ये विचारांचा अतिशय गोंधळ आहे किंवा कुणाकडे बघून जर तुम्हाला त्या चेहऱ्याला वाचता आलं, त्याचा त्रासिक चेहरा जाणवला, तर त्यांचं मन मोकळं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मन मोकळं जर झालं तर तो जो मनामधला उद्रेक असतो तो हळूहळू हळू कमी व्हायला सुरुवात होतो. मन शांत व्हायला सुरुवात होतो. आणि हा मुद्दा आपण बऱ्याचदा कुठे अनुभवतो? जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांनी आपल्याला हात लावला नाही, फक्त कंप्लेंट विचारले आणि औषधं लिहून गेली, आपण बाहेर जातो. आता तुमच्या मनात गोष्ट येते की नाही, डॉक्टरांनी मला तपासलंच नाही, डॉक्टर माझ्याशी बोललेच नाही, तर त्यांना कसं समजलं की माझ्या मनात काय आहे? खरे तर मेडिकल फील्ड असं आहे की तुमच्या कंप्लेंट्सवरून तुमच्या शारीरिक अवस्थेची लगेच कल्पना येते. पण असं न करता जर डॉक्टरनी त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, कारण बरेचसे पेशंट असे असतात की आपल्या डॉक्टरांशी मनमोकळेपणाने बोलतात, पण प्रत्येक डॉक्टराला वेळ असेल असं नाही. त्यामुळे काही डॉक्टर बोलतात, काही डॉक्टर बोलत नाही. जर 10 मिनिट तुम्ही त्या व्यक्तीशी बोलला तर त्याला हा आजार का होतोय हे ते ओघाओघात बोलून देतात आणि त्यांचं मन ते डॉक्टरांसमोर मोकळं करतात. त्यामुळे त्या चिठ्ठीवर दिलेली औषधं पेक्षाही त्यांचं मन जे स्थिरावलेलं असतं ते जास्त काम करतं आणि त्या पेशंटला रिलीफ होतो. सायकॅट्रिक काय करतात हो? सायकॅट्रिक पूर्ण हिस्ट्री घेतात, त्यांना भरपूर प्रश्न विचारतात आणि त्यांच्या मनातल्या गोष्टी ह्या बाहेर काढतात. याला म्हणतात पेशन्स. त्या सायकॅट्रिक डॉक्टरांमध्ये इतका पेशन्स असतो की त्या पेशंटची प्रत्येक गोष्ट ते ऐकून घ्यायला तयार असतात, कारण त्यांना माहित असतं की हाच आपल्या ट्रीटमेंटचा पार्ट आहे. आणि ते पेशंट सुद्धा त्यांच्याकडे प्रत्येक गोष्ट मोकळं करतो, कारण त्याला माहित असतं की हे आपल्या मनाचे डॉक्टर आहेत. जोपर्यंत आपण मनातलं बोलणार नाही तोपर्यंत ते प्रॉपर ट्रीटमेंट देणार नाही. त्यामुळे त्यांचं मन ते तिथे हलकं करतात. अशा पद्धतीने आपण कुणाकडे तरी मन मोकळं केलं तर त्याचा आपल्या मनावरचं प्रेशर हलकं होऊन आपलं मन परत चांगलं होण्यासाठी, आनंदित होण्यासाठी मदत होते. याच्या पुढचा मुद्दा आहे की प्रत्येक महिलेबद्दल आपण आदराची भावना ठेवली पाहिजे. का? ती खरंच आहे खास, कारण तिच्यामुळे आपण घेतो पहिला श्वास. जर स्त्रीच नसती तर ह्या जगामध्ये मनुष्याचा जन्म झाला असता का? नाही. म्हणून तिचं विशेष महत्व आहे. पण तरीही आपण एकमेकींचे पाय खेचणं, एकमेकींना आधार न देणं, एकमेकींशी कम्पेअर करणं ह्या गोष्टी करत असतो. पण हे न करता जर आपण प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक महिलेकडे काहीतरी विशेष गुण आहे या भावनेने जर बघत राहिलो, तिच्यातल्या विशेष गुणांना जर शोधत राहिलो, तर आपण तिची रिस्पेक्ट करणार. आणि प्रत्येक महिलाचा आपण रिस्पेक्ट करण्यासाठी आपण स्वतःचा आदर करणं शिकलं पाहिजे. जर आपण स्वतःचा आदर आधी केला तर आपण इतर महिलांना निश्चितच आदराने वागवू शकतो. आणि हा महिलांचाच विषय नसून घरातल्या पुरुष मंडळींनी सुद्धा महिलांचा रिस्पेक्ट करणं हे अतिशय गरजेचं आहे.
कारण तो सुद्धा एक ट्रीटमेंटचा पार्ट आहे. जर एखादी स्त्री घरामध्ये खूप कष्ट करत असेल आणि तिच्या कष्टांना कुणीही किंमत देत नसेल, तर ती इतरांचं मन अट्रॅक्ट करून घेण्यासाठी काहीतरी शारीरिक व्याधी सांगते. त्या शारीरिक व्याधींचा ऍक्च्युअल आजाराशी किंवा तिची लक्षणं आणि व्याधी यांचा काहीही संबंध असत नाही. किंवा तिच्या ज्या कंप्लेंट असतात त्यानुसार जर आपण तपासण्या केल्या तर त्यामध्ये काहीही आढळत नाही. तर मग ती स्त्री अशी का करते किंवा तिला ते लक्षणं का जाणवतात? कारण कुणीही जेव्हा आपल्याकडे लक्ष देत नाही तर आपल्याकडे इतरांचं लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी स्त्रिया बऱ्याच वेळा कंप्लेंट करतात की जेणेकरून आपल्याला थोडा आपल्या कामातून विरंगुळा मिळेल, आपल्याला दवाखान्यात घेऊन जातील, थोडा आपल्याला आराम देतील, या पद्धतीची त्यांची मानसिकता झालेली असते. पण अननेसेसरी औषधं खाणं हे चांगलं आहे का? जर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला काही आजार नाही आणि तुमच्या मनाला माहिती आहे की तुम्ही त्रास करून घेताय, जर या त्रासातून आपण आपली मुक्तता केली तर आपल्याला औषध खायची गरज आहे का? नाही. 60% 70% महिला ह्या अननेसेसरी औषधं खात असतात. म्हणजे त्यांचं मन असं तयार झालेलं आहे की मी रोज काहीतरी औषध खाल्लं म्हणजे मी निरोगी राहणार. पण असं नाहीये. तुम्ही जी औषधं खाता ती तुमच्या त्याच कंप्लेंटवर काम करत नाहीये, ते तुमच्या पूर्ण शरीरावर काम करतायत. जेव्हा तुम्हाला झोप येत नाही, जेव्हा तुम्ही झोपेची औषध खाताय तर ती तुमच्या नर्वस सिस्टीमवर काम करणार आणि नर्वस सिस्टीमचं जाळं हे पूर्ण शरीरात पसरलेलं आहे. तर ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्हाला झोपेची गोळी दिली जाते तर ती गोळी तुमच्या पचन संस्थेवर परिणाम करेल, तुमच्या मूत्रसंस्थेवर परिणाम करेल आणि तुम्हाला लिथार्जी म्हणजे डलनेस वाटेल. म्हणजे आपली गोळी खाणं म्हणजे आपण आपला आजार नीट करणं असं आहे का? तर नाही. जर आपल्याला खरंच आजार असेल तरच औषधं घ्या. अदरवाईज आपण आपल्या स्वतःला जी आरोग्याची त्रिसूत्री आहे, आहार, विहार, व्यायाम, ध्यानधारणा, या गोष्टी जर आत्मसात केल्या तर आपण आपल्याला स्वस्थ ठेवू शकतो. जेव्हा आपण महिलांची उन्नती, महिलांचं सक्षमीकरण असं म्हणतो तर एकटी महिला, आपण आधीच बघितलं की एकटी महिला ही आपल्या घराला स्वर्ग बनवू शकते, पण एकटी महिला आपल्या समाजाला स्वर्ग नाही बनवू शकणार. कारण समाजाला स्वर्ग बनवण्यासाठी अनेक महिलांचं जाळं एकत्र येणं आवश्यक आहे. अनेक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक महिलामध्ये काहीतरी जो गुण आहे त्या गुणाचा फायदा करून घेणं गरजेचं आहे. जेव्हा एकच बोट तुम्ही उभं करताय तर त्याला वाकवणं सोपं असतं, पण जेव्हा तुम्ही 5ही बोटांपासून मूठ बनवताय तर ती मूठ उघडणं हे अवघड असतं. तर आपण ह्या पद्धतीने एकमेकींना एकत्र आणायचंय, एकमेकींचा आधार बनायचंय, एकमेकींना सहाय्य करायचंय आणि त्यातून आपण आपलं चूल आणि मूल हे सांभाळून स्वतःची उन्नती कशी करता येईल यावर भर द्यायचा आहे. असं जर प्रत्येकीने मनात आणलं तर ह्या जगातील, ह्या समाजातील प्रत्येक महिला ही सक्षम होऊ शकते. पण हे सक्षमीकरण करण्यासाठी सुद्धा महिलांनी उभारी दिली पाहिजे. तर आतापर्यंत आपण जे काही बघितलं यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण आपला वेळेचा अभाव असल्यामुळे आपल्याला थांबणं सुद्धा गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघितल्या ह्या आपल्याला करता येण्यासाठी आपलं मन शांत ठेवणं गरजेचं आहे. तर हे मन शांत राहण्यासाठी आपण मेडिटेशन बघणार आहोत. हे मेडिटेशन आपण 10 मिनिटाचं घेऊ आणि त्या मेडिटेशन नंतर आपला हा कार्यक्रम संपू. हळूहळू दोन्ही हात
एकमेकांवर सोडून आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आणि त्यानंतर डोळे हळूहळू उघडवायचे. हे मेडिटेशन ऐकताना आपल्या सर्वांना आपण स्वतःबद्दलच बोलतोय आणि स्वतःला खरंच स्ट्रॉंग बनवतोय अशी भावना नक्कीच झाली असेल. तर मी सगळ्यात शेवटी एवढं सांगेन, खुद से प्यार कर, खुद पे एतबार कर. खुद से प्यार कर, खुद पे एतबार कर. हर ख्वाब सजा और साकार कर. हर ख्वाब सजा और साकार कर. तू जान ले, तू ठान ले. तू जान ले, तू ठान ले. कर दिखाए सब कुछ, कर दिखाए सब कुछ, बस अपने इकरार पर. धन्यवाद. नमस्ते. आणि माहेश्वरी महिला मंडळाने मला आपल्या समोर आरोग्य आणि मनोमंत्र ही अतिशय सुंदर विषय देऊन 2 शब्द बोलण्याची संधी दिली, म्हणून मी त्यांचे सुद्धा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.